मला म्हणायचं काय आहे की लढा हा असाच येत नसतो हो उदयास. छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जर पाहिला आपण, महाराजांच्या इतिहासामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं. बरोबर. महाराजांनी प्रत्येक मावळ्याला सारखीच तेवढंच महत्त्व दिलं जेवढं महत्त्व स्वराज्य जनतेला होतं. बरोबर. हां, हिरकणी जे बुरुजावरून खाली उतरली तो बुरुज त्याने वर नेऊन दाखवला. ते बुरुजाला आज हिरकणी बुरुज नाव आहे. सिंहगड ज्यावेळी घेतला गड आला पण सिंह गेला, त्या गडाला तानाजी मालुसरेंचं नाव दिलं. तिथं समाधी तानाजी मालुसरेंची. लढा लढत असताना तुमच्या सोबत कोण कोण आहे समाजापुढे गेलं पाहिजे ना. बरोबर. तुम्ही सांगा जरांगे पाटील, तुम्ही सांगा सुनील कोटकर कोण आहे, बराड सर कोण आहे, वागडे काका कोण आहे, शिंदे सर कोण आहे, हे लोक सांगा. बरं, याच्या पाठीमागे अशी काही भूमिका आहे की माझ्यापेक्षा कोणी मोठं झालं नाही पाहिजे अशी पण टीका होते. हेच सिद्ध होतं ना, माझ्यापेक्षा कोण मोठं होऊ नये हेच सिद्ध होतं. काल परवा ते आमचे मित्र विलास पांगारकर त्यांच्या वाढदिवसाला ते नाशिकला गेले. नाशिकलाच गेले. आमचे मित्र करण गायकर, आम्ही अखिल भारतीय छावा मराठी युवा संघटनेमध्ये सोबत काम केलं. करण गायकर नाशिक जिल्हाध्यक्ष होते, मी संभाजीनगर जिल्हाध्यक्ष होतो. तेव्हाची आमची मैत्री. आज त्यांची छावा क्रांतीवीर सेना आहे, आमची झुंजार छावा आहे. ते इलेक्शनला उभं आहेत. सरळ व्हिडिओ तुम्हाला दिला मी, व्हिडिओ पण दाखवतो मी आता. जरांगे पाटील. अच्छा, त्या व्हिडिओचा काय संदर्भ आहे, काय विषय आहे त्या व्हिडिओचा? पाटील त्या ठिकाणी काहीतरी त्या व्यक्तीबद्दल बोलताय असं सरळ सरळ जरांगे पाटलांनी सांगितलं. आता समाजाला माझी विनंती आहे, तो जरांगे पाटील त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगतात, करण भाऊ चांगला मुलगा आहे, करण भाऊ चळवळीतला माणूस आहे. नक्कीच मी त्या समर्थन करील, कारण चळवळीतले माणसं मोठे व्हायला पाहिजे. बरोबर. या मताचा मी होतो, आहे आणि राहणार. चळवळीतले माणसं मोठे झालेच पाहिजे, कारण चळवळीतल्या माणसांनी कशाची पर्वा न करता घरावर तुळशीपत्र ठेवून त्या रस्त्यावर उतरले असतात. चळवळीतला प्रत्येक माणूस मोठा झाला पाहिजे. जरांगे पाटलाचे वक्तव्य समर्थन करतो. ते काय म्हटले, करण भाऊ चांगला मुलगा आहे, समाजातले चळवळीतले माणसं मोठे झाले पाहिजे, त्यांना मदत झाली पाहिजे. याचा अर्थ काय, त्यांना मतदान झालं पाहिजे. मग लोकसभेला मंगे साबळे कोण होता? तो चळवळीतला नव्हता, तो शेतकऱ्याचा मुलगा नव्हता. जरांगे पाटील त्यावेळेस जर म्हणले असते एक शब्द, फक्त जरांगे पाटलाचा एक शब्द, मंगेशला मदत करा, मंगेश सगळ्याच खासदार असतात.